पहिली बातमी भारत चीन संबंधांबाबतची। भारताच्या दृष्टीने चीन हाच प्रमुख शत्रू आहे। पाकिस्तान म्हणजे भारतासाठी सुरक्षेशी निगडीत दुय्यम समस्या आहे, असं अमेरिकन सरकारच्या एका अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील, असं निरीक्षण देखील या अहवालात नोंदवण्यात आलंय। तर या अहवालामध्ये काय म्हटलंय बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संरक्षण विषयक भर 3 प्रमुख गोष्टींवर राहील। जागतिक स्तरावर नेतृत्व करणं, चीनला काउंटर करणं आणि नवी दिल्लीची लष्करी ताकद वाढवण्यावर मोदींचा भर राहणार आहे। भारत चीनलाच आपला प्रमुख शत्रू मानतो। पाकिस्तान ही भारतासाठी काहीशी दुय्यम समस्या आहे। 2025 मध्ये देखील भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल। याचं कारण म्हणजे भारतीय रणनीतीनुसार आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया महत्त्वाचा मित्र आहे। मोदी सत्तेत आल्यापासून भारतानं रशियाकडून लष्करी सामुग्री घेणं कमी केलंय, पण भारताकडे असलेले अनेक रणगाडे, लढाऊ विमानांच्या देखरेखीसाठी सुट्टे भाग मिळवण्यासाठी रशियासाठी चांगले संबंध असणं भारतासाठी महत्त्वाचं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत भारताबद्दल अमेरिकेनं दिलेल्या या अहवालाची? जो हा अहवाल आहे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचा, तो आपल्याला दरवर्षी प्रकाशित होताना पाहायला मिळतो आणि असंच वर्ल्ड वाईड थ्रेट असेसमेंट हे आपल्याला अमेरिकेकडनं होताना पाहायला मिळत असतं। एकूणच त्यांना जे जागतिक पातळीवर त्यांच्यासाठी असलेले धोके जे वाटतात, त्या अनुषंगानं हा संपूर्ण रिपोर्ट हा आपल्याला प्रकाशित होताना पाहायला मिळत असतो आणि त्यापैकी कुठेतरी जवळीक ही आपल्याला चीनसोबत वाढताना भारताची पाहायला मिळत आहे। भारत कुठेतरी प्रतिस्पर्धी म्हणून हा चीनला पाहतो, पाकिस्तान शी दुय्यम अशी एकूणच प्रतिस्पर्धी म्हणून आपण पाहतोय। अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे ते अमेरिकेच्या DIA कडनं नोंदवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर अनेकदा आपण पाहिलेलं आहे की कुठेतरी जवळीक वाढण्याचा प्रयत्न देखील अनेक जागतिक संस्थांच्या माध्यमातून देखील चीनसोबत होताना दिसतो आहे। कुठेतरी चीन हा वरचढ होतो आणि त्यामुळेच अनेक ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ज्या चीन व्यतिरिक्त असेल किंवा चीनच्या सोबतच्या असेल, अशांसोबत आपण त्या जागतिक व्यासपीठांवर जात त्यांच्या सोबत ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पुढे करताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर का पाहायचं तर रशियाशी देखील जवळीक ही आपली आधीपासून राहिलेली आहे। कुठेतरी रशियाकडनं आपण सध्याला जे शस्त्रास्त्र आहे ते जरी का कमी घेत असलो तरीही जे रणगाडे असतील किंवा इतर जे शस्त्रास्त्र असतील ते अजूनही आपण रशियाचे वापरतो आणि त्यामुळे कुठेतरी या अनुषंगानं देखील ह्या अमेरिकेच्या ज्या असेसमेंट अहवाल आहे त्यामध्ये हे निरीक्षण आपल्याला नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे मोदी हे कुठेतरी जागतिक नेतृत्व करू पाहत आहेत, त्या दिशेने देखील ते पावलं टाकताना पाहायला मिळतं आणि कुठेतरी नवी दिल्ली असेल किंवा मग भारत असेल त्याला पुढे करण्याचा प्रयत्न हे होताना दिसतो आणि ते एकूणच धोके जे आहेत ते कुठेतरी अमेरिकेच्या या अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर रशिया आणि अमेरिकेचा आपण कोल्ड वॉर पाहिलेला आहे। गोर्बाचेव असेल किंवा येल्सिन असेल यांच्याकडनं कुठेतरी पुढाकार घेत अमेरिकेसोबत जे संबंध आहे ते चांगले करण्याचा प्रयत्न हा वारंवार म्हणजे अभिषेक, या अहवालामध्ये अमेरिकेची निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि या सगळ्याचं भविष्य देखील पुढच्या वर्षभरातलं नोंदवण्यात आलंय। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।